जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची भरती चालू आहे, ज्यामध्ये शिपाईचं पद आहे, चालकचं पद आहे, त्याचबरोबर लिपिकचं सुद्धा पद आहे आणि शिपाईंच्या सुद्धा यामध्ये जागा आहे। तर शिपाई पदामध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये शिपाई या पदामध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 20 ते 25,000 रुपये प्लस महिना आपल्याला भेटणार आहे। तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, शिपाईमध्ये आपल्याला कोणती ड्यूटी करावं लागणार आहे, चालकमध्ये कोणती ड्यूटी करावं लागणार आहे, लिपिक पदामध्ये कोणती ड्यूटी करावं लागणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय आहे, निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर आहे की नाही आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। 21 जानेवारी 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची। या भरतीमध्ये आपली निवड कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीच्या 375 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर लिपिकच्या 250 जागा आहे। लिपिकसाठी जे शैक्षणिक पात्रता 60% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे किंवा MSCIT समतुल्य पाहिजे। आणि त्याचबरोबर जे दुसरं जे पद आहे आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 21 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, शिपाईचं पद आहे, शिपाईमध्ये 115 जागा आहे। शिक्षण फक्त 12वी पास पाहिजे, 12वीमध्ये 60% आपल्याला असला पाहिजे, एवढंच यामध्ये शिक्षण आहे शिपाई पदामध्ये। आणि जागा यामध्ये जे 115 आहे आणि वयोमर्यादा 19 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे। त्यानंतरचं जे पद आहे वाहन चालकचं पद आहे, 10 जागा आहे। शैक्षणिक पात्रता 60% गुणासह 12वी आपली पाहिजे आणि त्याचबरोबर LME वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ असला पाहिजे। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा 19 ते 38 वर्षापर्यंत आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फीचा जर आपण विचार केला तर फी यामध्ये सध्याच नमूद यामध्ये नाही आहे। फी यामध्ये सोमवार या ठिकाणी कळवण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकची ही जी भरती या ठिकाणी निघाली ही लातूर जिल्ह्यामध्ये निघाली आहे। आणि आपलं जे नोकरीचं जे ठिकाण आहे हे लातूरमध्ये आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, ठीक आहे। आता या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन जर झालं तर यामध्ये आपल्याला ड्युटी कोणतं करावं लागणार आहे, तर पहा लिपिकमध्ये जर पाहिलं तर लिपिकमध्ये जे काम राहते बँकेमध्ये जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर आपल्याला पैसे काढून देणं आणि पैसे जमा करणे हे काही काम आपल्याला त्या ठिकाणी राहते। आणि जे विद्यार्थी मित्रांनो, जे या ठिकाणी वाहन चालकचं जे पद आहे, वाहन चालकमध्ये जे ड्युटी आहे, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो जे काही कॅशची जी गाडी आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो शाखा ज्या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये शाखा आहे तिथपर्यंत कॅशची गाडी नेणं हे काही काम आपल्याला चालक पदामध्ये राहते, एक लक्षात ठेवा। किंवा काही आणखीन कागदपत्र कुठं न्यायचे असेल तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी न्यावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कॅशची जी गाडी आहे, पैसे जे इतर शाखामध्ये ते कॅश न्यावं लागते, ठीक आहे। तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिपाईची सुद्धा त्यामध्ये ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही काम आपल्याला वाहन चालकमध्ये करावं लागणार आहे। आणि शिपाईमध्ये जर आपण पाहिलं तर शिपाईमध्ये जे बँकेमध्ये सुद्धा आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे कॅशची जी गाडी राहते, जे कॅशची जी गाडी राहते, ज्या गावामध्ये शाखा आहे, ज्या तालुक्यामध्ये शाखा आहे तिथपर्यंत ते कॅशची गाडी जाते। तर त्या कॅशच्या गाडीमध्ये सुद्धा शिपाईच्या ड्युट्या राहते आणि त्या शिपाईंना त्या कॅश जे पैसे आहे ते बँकेपर्यंत न्यावं लागते, तिथपर्यंत त्यांच्या ड्युट्या राहते, लक्षात ठेवा। सर्व काही नियंत्रण त्यांचं म्हणजे तेवढं सर्व काही लक्ष त्यांचं त्या कॅशवर राहते। तर ते जे पैसे आहेत ते बरोबर आपल्याला पोचून द्यावं लागते, ठीक आहे। तर एवढे काही ड्युटी आपल्याला शिपाईमध्ये राहते। आता यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं पगार सुद्धा 25,000 रुपये प्लस महिना आपल्याला भेटणार आहे, 25,000च्या वरती आपल्याला पगार भेटणार आहे। तर आता या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लातूर जिल्ह्यामध्ये, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर घेतला जाणार आहे, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी जी असणार आहे, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे असणार आहे, जनरल नॉलेजचे असणार आहे, बँकिंगचे प्रश्न असणार आहे, कम्प्युटरचे असणार आहे, गणिताचे प्रश्न असणार आहे, हे सर्व मिळून जे विद्यार्थी मित्रांनो पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 90 किंवा 100 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि 10 मार्कासाठी इंटरव्ह्यू आपला असणार आहे। याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो व्हिडिओ
व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। लिपिक शिपाई झाला आणि त्याचबरोबर वाहन चालक झालं। दी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर आस्थापनेवरील आवश्यक सेवक मांडनुसार खालील रिक्त पदे शासन मान्य कंपनीमार्फत सरळ सेवेने पद्धतीने भरती करायची आहेत। लिपिकच्या जागा पाहून घ्या, 250 जागा आहे। 21 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितला आहे आणि आपल्याला जे कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट ज्यांचं सुद्धा असेल त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। 60% पाहिजे आपल्याला ग्रॅज्युएशनसाठी आणि MSCIT सुद्धा पाहिजे किंवा समतुल्य पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर शिपाईचं पद आहे, शिपाईमध्ये 115 जागा आहे आणि शिपाईमध्ये फक्त जे विद्यार्थी मिळून शिक्षण 12वी पास मागितलं आहे आणि 12वीमध्ये 60% आपल्याला असलं पाहिजे किंवा 60% ज्या वरतं असेल तरी भरता येते आणि वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत आहे या पदामध्ये शिपाईमध्ये। तर शिपाईमध्ये आपल्याला फक्त 12वी पासवरच मुलामुलींना फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर वाहन चालकचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे। तर यामध्ये जे 10 मार्कासाठी आपल्या या ठिकाणी बघू शकता 10 जागा या ठिकाणी आहे वाहन चालकच्या आणि वाहन चालकमध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास पाहिजे आपण 60% गुणासह आणि LME ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आपल्याजवळ असला पाहिजे, एवढी काही शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते। आणि त्याचबरोबर जागांचा जर आपण विचार केला टोटल 375 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। बघू शकता वरील प्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करायची आहे। याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने बँक https लातूर dccb.com या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात आले। तर या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर 18 डिसेंबरपासून फॉर्म चालू झाले आहे। 21 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आता यामध्ये पात्रता जर आपण विचार केला, पहिल्याच्यात तुम्ही बघू शकता लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पदे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुले आहेत। आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे भरती करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय म्हटलं, उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र अधिवास डोमिशियल सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे। तसे उमेदवारांचा वैध मतदार क्रमांक नमूद करावा लागणार आहे। आणि चौथ्यामध्ये काय म्हटलं की उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्र पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे आणि सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरणे प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येणार आहे। इथं बघू शकता काय म्हटलं आहे, सर्व पदासाठी बघू शकता सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येणार आहे। तर मग यामध्ये पेपर आहे हे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा की आपला अभ्यासक्रम काय या ठिकाणी काय राहणार आहे। तर ह्या काही सूचना तुम्ही वाचू शकता, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, जॉईन करून घे, त्यावर ही सर्व जाहिरात टाकलेली आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।